नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूपच स्पेशल आहे. महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, यांच्या अनेक योजना येत असतात, पण ह्या योजनेचा लाभ सामान्य माणसांना घेता येत नाही बऱ्याच वेळा. का? कारण त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला फार कमी प्रमाणात असतो. पण यासाठीच एक मुंबईतली एक मराठी उद्योजकाची एक कंपनी म्हणू शकतो, किंवा तो त्या कंपनी बरोबर एक असोसिएट आहे, तिथे एम्प्लॉय आहे, आपण असं पण म्हणू शकतो. असा एक व्यक्ती जो म्हणजे आहे भावेश, आज आपल्या पॉडकास्ट शो मध्ये आलेला आहे. भावेश जो सारथी वाहन या कंपनीला प्रमोट करणार आहे, आणि त्या कंपनीचे थॉट्स म्हणजे ती जी कंपनी आहे फार इंटरेस्टिंग, फार स्पेशल पद्धतीने लोकांना सरकारी योजनेचा आनंद लाभ घेण्यासाठी मदत करत असते. फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 800हून अधिक वाहनं त्यांनी मुंबईसारख्या शहरामध्ये प्रोव्हाइड केले आहे. आज आपल्याबरोबर आहे एके टॉक्स. भावेशजी नमस्ते. तुम्हाला कसं वाटतं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट स्टुडिओमध्ये? एकदम झक्कास. भावेशजी काय सांगताल? म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा, बरोबर? काय सांगताल तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल, जे परेड या भागामध्ये गेलं, ज्यामध्ये तुमचं स्कूल किंवा कॉलेज झालं, याबद्दल काय सांगताल? ऍक्च्युली स्टार्टिंगचं खूप म्हणजे खराब गोष्टींना खूप सामोरं जायला लागलं. घरची परिस्थिती बेताची होती. 10वी तर झाली, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की आता सुटलंच सगळं, म्हणजे मुठीतनं सगळं गेलेलंच, हातातली जशी रेत पडते त्या प्रकारे. पण थोडंसं आईने इकडे तिकडे गोष्टी करून, कामं करून थोडंसं 12वी पर्यंत घेतलं. 12वी करत मग नंतर तर मग हृदय माझं थोडंसं आजारी, मला थोडा त्रास होता हृदय विकाराचा. मग परत गावी जायला लागलं, आणि गावी गेल्यावरती तर तुम्हाला माहितीच आहे, तिकडे तर अण्णांना दशा झाली परत. असं तसं करत कसं तरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं होतं. ओके. आणि मग नंतर माझे एक मेंटॉर आहेत, दयाळ कांगे म्हणून. आज जे काही मी लाईफ मध्ये आहे, किंवा अगदी तुमच्या समोर बसून ज्या कॉन्फिडन्सने पण बोलतोय, इट इज जस्ट बिकॉज ऑफ देम. ओके. तर त्यांनी मग थोडंसं गाईड केलं की असं कर तसं कर. मग नंतर त्यांच्यासोबत मी इंटर्नशिप केली 6 महिन्याची. ओके. आणि मग सारथीला जॉईन केलं. तर तो प्रवास जर तसा पाहायला गेला तर खूप खडतड आहे. बरोबर. म्हणजे मी तर एक बोलेल भावेश, की तुम्ही ज्यावेळेस कॉलेजचे आयुष्य पाहत असाल, त्या टाइमला मराठी उद्योजक नव्याने उदयास येत होता असं मी म्हणेल. काय स्वप्न पाहिली होती तेव्हा, की भविष्य काय असेल? भविष्य म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्या पप्पांचा स्वतःचा बिझनेस होता ओके. मुंबई सारख्या शहरात. तर मग डोक्यात म्हणजे असतं की अरे मी पण असंच काहीतरी करणार. पण बऱ्याच वेळा बॅकअप नसतो किंवा काही गोष्टी नसतात. त्याच्यामुळे कुठंतरी मग आपले मराठी उद्योजक किंवा जी आपली मराठी मुलं आहेत ते पुढे जाताना बऱ्याच वेळा विचार करतात. बरोबर. मग त्यावेळी विचार केला की अरे जर मी नाही करू शकत ना, तर मग मी बोललो की मला अशा लोकांना मदत करायची ज्यांना स्वतः करायचंय. ओके. म्हणजे मग ते कसं करू शकतो, अशा बऱ्याच वेळा बऱ्याच प्रश्नांनी मी असं एकदम घेरून गेलो होतो की काय करायचं आता. आपल्याला ते करता येत नाही, पण मग त्या लोकांना कशी मदत करायची. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सक्षम भारत हा प्रोजेक्ट करत असताना डोक्यात बऱ्याच साऱ्या आयडिया आल्या, आणि मग तिथूनच हा प्रवास सुरू झाला होता. बरोबर बरोबर. मी त्याच मुद्द्यावरती येणार आहे. सारथी वाहन, बरोबर, ह्या कंपनीचं आणि तुझं नातं कसं आहे? पिता पुत्राचं बोलू शकतो आपण. ओके. तर म्हणजे खूप चांगलं नातं आहे त्यांच्याशी. म्हणजे मी अगोदर तर त्यांचं फक्त सोशल मीडिया वगैरेच करायचो, पण आता फुल फ्लेजली पाहतोय. ओके. ओके. म्हणजे त्यांचं सोशल मीडिया वगैरे पाहत होता तुम्ही, का काही असं काही त्यांच्यावर HR किंवा सेल्स मध्ये वगैरे तुम्ही होता? नाही, अगोदर स्टार्टिंगचे 1.5 वर्ष ज्यावेळी मी म्हणजे ज्यावेळी आता गव्हर्नमेंटचं किंवा आपण एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो, त्यावेळी तुम्ही एकाच वेळी 2 ठिकाणी नाही करू शकत. बरोबर. तर मी यांचं फक्त मग आपल्याला रील्स वगैरे करून मग दया सरांनीच मला त्यांचा कॉन्टॅक्ट करून दिलं होतं. त्यांच्या फक्त रील्स करायचो मी, प्रमोशन्स करायचो, ऍडव्हर्टाइजमेंट करायचं. आणि मग ते करत करत मग काय झालं की ते बोलले आता जाऊ दे ना, तिकडे अर्ध इकडे, तू एक काम इथं जॉईन कर. ओके. मग त्यांना जॉईन केलं. मग आता तिकडे मी HR मॅनेजर पोस्ट वरती आहे. ओके. त्यासोबत डिजिटल मार्केटिंग
पाहावं लागतं, सगळंच बरोबर. करावं लागतं. त्यासाठीच तुम्ही आज एके टॉकच्या मंचावरती कदाचित आला असाल. 100%. पण फार छान. सारथी वाहन हे नाव कंपनीचं का ठेवलं आहे? सारथी म्हणजे एक असतं ना, की तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक. सारथीचा अर्थ काय होतो, की तुमच्या रथाचा गाडा चालवणार आहे. चालवणार. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे किंवा एखादी गोष्ट जर करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक, ओके, त्याचबरोबर एक चांगला सारथी असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय चांगला चालवायचा आहे तर तुम्हाला सारथीची गरज आहे. ओके. अर्थातच जसं तुम्ही सांगताय की एक व्यवसाय चालवायचा असेल तर सारथीची गरज आहे. कशा प्रकारे मुंबईकर म्हणून किंवा महाराष्ट्रीयन लोक किंवा भारतातली प्रत्येक लोक सारथी वाहनचा म्हणजे आपण एक म्हणतो ना की फायदा म्हणू शकतो किंवा त्यांची एक साथ घेऊन त्यांचा व्यवसाय कसा तो पुढे नेऊ शकतो? आता समजा कोणाला काहीही बिझनेस करायचा असतो, त्यांना म्हणतो म्हणजे इथूनच सुरुवात करतो मी. कोणाला कपड्यात करायचं आहे फॉर एक्झाम्पल, कोणाला फूडमध्ये करायचं आहे, कोणाला कॉस्मॅटिकमध्ये करायचं आहे, कोणाला फूड भाजी म्हणजे फळभाज्या विक्री केंद्र असले किंवा आईस्क्रीम पार्लर, कोणताही बिझनेस करायचा असू दे. तर आता मुंबईसारख्या ठिकाणी जसं तुम्ही बोललात ना सर, की जर मुंबईमध्ये त्यांना ते शॉप घेऊन किंवा हॉटेल घेऊन करणं इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह आणि सर्वसामान्य घरातली लोक ते नाही करू शकत. हो. म्हणजे पॉसिबलच नाही की 2.5-3 लाख रुपये त्याचं डिपॉझिट भरणं आणि मग त्याचं मंथली 50-60 हजार रुपयाचं रेंट देणं आणि ते रेंट तर तो देणार, ती जागा स्वतःची होणार आहे का? पॉसिबलच नाही. त्याचबरोबर स्टाफ खर्च. आता समजा फळभाजीचं वगैरे त्यांनी केलं तर ठीक आहे, भाजी वगैरे अन्न वगैरे किंवा ते तेवढ्यात होऊन जाईल किंवा छोट्याशा जागेत पण होईल. पण जर हॉटेल म्हणा किंवा पार्लर म्हणा, आईस्क्रीम पार्लर म्हणा, यासाठी स्टाफची गरज लागते. बरोबर. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला साधा वेटर जरी ठेवायचा म्हटलं तरी 15 ते 17 हजार रुपये कमीत कमी आपण बघतो. बरोबर. त्याच्यानंतर एवढं सगळं डिपॉझिट, त्याचबरोबर महिन्याचं भाडं, हे सगळं मिळून त्याचा मंथलीच एक्सपेन्सेस 4-4.5 लाखावर जातो आरामात. बरोबर. त्यामुळं मग आपली लोक काय करतात की आयडियाच ड्रॉप करतात, जे करूच नाही शकत असं त्यांना वाटतं. मग सारथी अशा लोकांना काय करतं, यांना हातभार लावण्यासाठी काय करतं, सारथीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाईक त्यांना व्यवसाय कोणत्या प्रकारचा करायचा हे विचारलं जातं, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या जातात. त्याचबरोबर आता समजा त्यांना जर फूड व्हॅन मध्ये करायचं आहे, फूड ट्रक मध्ये, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, गाडी आपण त्यांना तशी मॉडिफाय करून देतो. ओके. कोणताही व्यवसाय करायचा आहे त्यांना गाडी मॉडिफाय करून मिळते. त्याचबरोबर सरकारची त्यांना सबसिडी मिळते, व्याज परतावा स्कीम आहे, अशा आपल्याकडे स्कीम पण चालू आहेत. त्याच्यामुळे बरोबर जसं आता तुम्ही जसं सांगितलं की वेगवेगळ्या उद्योगांना सारथी वाहन बरोबर हे सहकार्य करत असते. कोणत्या कोणत्या उद्योगांना आतापर्यंत सारथी वाहनने सहकार्य किंवा गायडन्स दिला आहे? सारथीने फूड व्हॅन तर बऱ्याच साऱ्या, आता मुंबईमध्ये जर तुम्ही कधी आलात तर रस्त्यावरती तुम्हाला आमच्या सारथीच्या बऱ्याच साऱ्या फूड व्हॅन पाहायला मिळतात. म्हणजे जर समजा 850 प्लस गेलेले आहेत तर रस्त्यावर तुम्हाला कुठे ना कुठे पाहायला नक्कीच मिळेल. बरोबर. फूड व्हॅन झालं. त्याच्याच बरोबर पालीभाज्यासाठी पण आम्ही बरंच, म्हणजे परळ दादरचा जो एरिया आहे सगळा, तिकडे जास्त करून लोक लाईक ते दादर मार्केट येतं ना, मग लोक जास्त करून पालेभाज्यासाठीच पाहतात. त्याच्यानंतर आईस्क्रीम पार्लर दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोल्ड्रिंक साठीच पण आपण करून दिलेलं आहे. कपड्यासाठीच एक 5-10% आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. सो जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही खूप सारे असे वाहन प्रोव्हाइड केले आहेत वेगवेगळ्या व्यवसायांसाठी. हे जे वाहन आहेत हे तुम्ही खरेदी करून देता का जे कस्टमर असतात ते खरेदी करतात, काय सरकार करून मिळतात? पहिली गोष्ट ते आपल्याकडे आले, त्यांना आपण त्यांच्या आवडीचा व्यवसाय विचारला काय, बरोबर. त्यानंतर आपण त्यांचं पाहतो की भाई याला कशामध्ये करायचंय, ती गोष्ट त्याची जाणून घेतली. त्याच्यानंतर गोष्ट येते की त्याचं गव्हर्नमेंट पोर्टलला लॉग इन करणं. पण हे लॉग इन करायच्या आधी आपण त्याचे डॉक्युमेंट चेक करतो, कारण ह्या स्कीम्स ज्या आपण चालवतो ह्या महाराष्ट्रासाठी आहेत. बरोबर. तर तो महाराष्ट्रीयन आहे की नाही हे पहिलं व्हेरीफाय व्हायला पाहिजे. बरोबर. तर महाराष्ट्रीयन असेल, गव्हर्नमेंट पोर्टलला लॉग इन केलं, लॉग इन करून झाल्यानंतर मग आपण त्यांची फाईल बनवतो. ती फाईल बँकेत घेऊन जातो लोनसाठी. लोन कडून झालं तर आपणच गाडी, म्हणजे आपले जे डीलर आहेत त्यांच्याशी सगळं आपलं टायअप असतं. मग गाडी फॅब्रिकेशनला जाणार, आपणच गाडी रेडी करून त्याला हँडओव्हर द्या. त्याला फक्त स्वतःचा व्यवसाय टाकायचा, काही करायचं नाही. आणि तो व्यवसाय जर चांगल्या प्रकारे चालला नाही तर त्याची पैशाची जी देवाणघेवाण असते, म्हणजे अर्थातच त्याचे EMI वगैरे पण असते, बरोबर,
ते कशा प्रकारे प्रोव्हाइड केले जातात? आता EMI तर ज्याचेच भरावे लागतात, राईट. पण जर त्यांना समजा तो व्यवसाय आता फूड बँकचा ते करत आहेत, पण तो जर चालत नाहीये, पण त्यांना जर त्याच्यातच चेंज करून व्यवसाय करायचा, ते करू शकतात ना त्या गाडीत. म्हणजे एखाद्या एरियामध्ये काय गोष्ट चालली आहे, काय गोष्ट गरजेची आहे, ही समजून जर त्यांना व्यवसाय केला तर होतच. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की 6% दरवर्षी जेवणाच्या याच्यामध्ये वाढच होत जाते, किंवा बरोबर. त्यांच्या इन्कम मध्ये वाढच होत जाते बरोबर 6%. बरोबर. अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिलं डॉक्युमेंट चेक करता की तो व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे का नाही. अर्थातच तो एक भाग झाला, पण त्या व्यक्तीचा जो इन्कम आहे तो दरवर्षी टॅक्स भरत असेल मोठ्या प्रमाणात, तर अशा व्यक्तींना या सरकारी योजनेचा लाभ घेता येतो का? नाही, अगदी जर आता फॉर एक्झाम्पल हजबंड वाईफ आहेत तर त्यांचं इन्कम 8 लाखापर्यंत असावं जास्तीत जास्त, त्याच्यावरती असेल तर नाही होणार. ओके. म्हणजे ही स्कीम कशासाठी आहे, जी लोक लाईक ज्यांना काही गोष्टी करता येत नाहीत किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही, त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे पण त्यांना त्यांच्याकडे बॅकअप नाहीये, ह्या लोकांसाठी. ज्यांच्याकडे इन्कमच चांगला आहे त्यांना या गोष्टींची गरजच नाही. बरोबर बरोबर. अर्थातच फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी पण पहिल्यांदाच अशा काही गोष्टी ऐकत आहे. काय सांगताल, लोकांना तुम्ही त्यांचा बिझनेस स्टार्ट करून दिला आहे आणि त्यामधून त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुख म्हणतो आपण, बरोबर, ते पाहिल्यावर तुम्हाला कशा प्रकारे आनंद झाला? आता मग तुम्ही बघू शकता, लाईक ज्यावेळी आम्ही गाडी हँडओव्हर करतो, तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो गगनात मावत नाही. बरोबर. आणि मला कधी कधी असं वाटतं की अरे मी हेच सुख मिळवण्यासाठी इथं आहे, किंवा हेच सुख मिळवण्यासाठी मी एवढा आटापिटा करतो, बरोबर, किंवा हेच सुख मिळवण्यासाठी किंवा ह्या लोकांना हे सुख देण्यासाठीच एवढ्या लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांना गाईड करायचं, त्यांना स्वतःचा व्यवसाय करायला कुठेतरी उभं राहायला, स्वतःच्या पायावरती मदत करायचं. म्हणजे ती मनात खंत असते ना की अरे नाही भावेश, तू नाही करू शकलास बिझनेस, पण ह्यांना तू करायला मदत करतोय. बरोबर. तर मग त्यावेळी जो आनंद होतो ना की अरे तू नाही केलंस पण तू यांना करायला मदत करतोस, तो आनंद सुद्धा फार मोठा आहे. बरोबर, फार मोठा आहे. मग ते सुख शब्दात नाही मांडू शकत नाही. बरोबर बरोबर. आतापर्यंत जसं तुम्ही सांगितलं 800हून अधिक तुम्ही वाहनं मुंबई सारख्या शहरामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. काय सांगताल, मुंबईच्या बाहेरही काही काम केलं आहे याच्यात? हो, खूप सारं. ओके. म्हणजे जर पाहायला गेलं तर सांगलीमध्ये केलंय आपण, सातारामध्ये केलंय, बीडमध्ये केलंय, नवी मुंबई, ठाणे, पालघर, ओके, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. वा वा. अर्थातच म्हणजे काही नवीन संकल्पना आहे. मी तर प्रयत्नच करेल की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये की सारथी वाहन ह्या कंपनीबरोबर लोकांना कसं जुळून द्यायचं आणि सरकारी योजनेचा कसा लाभ घ्यायचा, याबद्दल मी 100% नेहमीच प्रयत्न करेल. सो माझा पुढील प्रश्न म्हणजे मगासपासून तोच मला प्रश्न पडतोय की सारथी वाहन तुमची जी कंपनी आहे, ह्या कंपनीकडून वाहन घेणं का गरजेचं आहे? इथून वाहन घेणं यासाठी गरजेचं आहे. तर सर तुम्ही बघा, जर तुम्हाला स्वतःला फॉर एक्झाम्पल तुम्ही असं अजून करा की तुम्ही स्वतःला गाडी घेताय, म्हणजे फूड ट्रक घेताय, पहिलं तुम्ही जाणार कुठे? शोरूम मध्ये, गाडी चेक करणार किंवा गाडी पाहणार, त्याच्यानंतर जाणार महामंडळाकडे स्कीमसाठी. तिकडून पण ती स्कीम किती दिवस लावतील आपल्याला काही माहित नाही, कारण सरकारी कामं 2 दिवस थांब. तर स्कीमसाठी जाणार तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही बँकेत जाणार लोनसाठी, मग ते व्हेरिफिकेशन वगैरे सगळं होणार. त्याच्यानंतर कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं लायसन पाहिजे, त्या लायसनसाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जाऊन दररोज धडक्या देत बसणार. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला फक्त सारथीला तुम्ही एकदा भेटलात, मीटिंग केली, तुमचं बुकिंग केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन टाइम मिळतात. बरोबर. एकदा तुम्ही आलात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर मिळतात. म्हणून सारथीकडून गाडी घ्यायची. अर्थातच म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला हे पण सांगा की सारथी वाहन ही जी काही स्कीम आहे ही फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे? नाही सर, ही स्कीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. म्हणजे ही स्कीम आपल्या महाराष्ट्रातला कुठल्याही कानाकोपऱ्यातला माणूस हिचा लाभ घेऊ शकतो. ओके. तर काय होत आहे ह्या स्कीम मध्ये, समजा आता बऱ्याच वेळा मला पण हा प्रश्न विचारला गेलाय, तर ही स्कीम तुम्ही महाराष्ट्रातनं कुठेही अप्लाय करा. जर गावची लोक असतील तर त्यांना उलटी 35% सबसिडी मिळते, जी मुंबई सारख्या ठिकाणी फक्त 25% मिळते. पण प्रॉब्लेम असा होतो की आता माझं टीम किंवा आमची सगळं ऑफिसचं सेटअप आहे मुंबईला, अंधेरी आणि वाशीला, जसं की तुम्हाला मगाशी आम्ही बोललो. तर आम्ही तुम्हाला ह्या स्कीम मिळवून देऊ शकतो,
म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट पोर्टलला करून देऊ, डॉक्युमेंट देऊ, हम्म. पण तुम्हाला लोन तुमचं सेल्फ बँकेतून करावं लागेल. ओके. कारण माझी टीम येऊ शकत नाही लोन करायला, हम्म. प्रत्येक गावात नाही जाऊ हो, शकत हो, आपण, हो. म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यात आपण नाही नाही पोहोचू करू शकत. शकत. हो. जर तुमची स्वतःची बँक ते लोन प्रोव्हाइड करायला रेडी असेल तर बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे द्यायला आम्ही तयार आहोत. अर्थातच. सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू तुम्हाला. बरोबर. माझा पुढील प्रश्न हा, सारथी वाहन ही तुमची जी कंपनी आहे, ज्यावेळेस कोण कस्टमर किंवा क्लायंट तुमच्याकडे इन्क्वायरीला येतं, जसं तुम्ही सांगितलं आमच्याकडे बुकिंग झाल्यावरती आम्ही एक पुढे प्रोसेस स्टार्ट करतो, यासाठी काही सारथी वाहन या कंपनीला काही बुकिंग अमाऊंट द्यावी लागते? आता ह्याच्यावरती तर एक आहे की आता बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल आता फोन जरी आपण सर घ्यायला गेलो तरी पण आपल्याला त्याच्यावरती 35% डाऊन पेमेंट करावं लागतं. पण काही गोष्टी किंवा काही कास्टसाठी असं आहे की जिकडे आपण 0 डाऊन पेमेंट घेतो, प्रोसेसिंग फी फक्त 20,000 घेतो, जे 0 डाऊन पेमेंट वरती देतो. आणि जर सबसिडी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी 5% डाऊन पेमेंट असतं. जी लोक सबसिडीमध्ये जातात त्यांना 5% डाऊन पेमेंट आहे. आणि जर ओपन वाले कोणी आहेत जे व्याज परतावा स्कीम मध्ये जातात त्यांना म्हणजे हेच आहे, पूर्ण प्लेनच आहे. त्यांना कोणतंही बुकिंग अमाऊंट द्यायचं नाही, फक्त प्रोसेसिंग फी असतं 20,000. आणि मग अशा प्रकारे. बरोबर. सो माझा पुढील प्रश्न हाच आहे की जसं सांगितलं तुम्ही काही योजनाचा, सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. बरोबर. जसं तुम्ही सांगतो सारथी वाहन, बरोबर, तुम्ही एक वाहन प्रोव्हाइड केलं जातं. कोणत्या प्रकारच्या योजनेच्या अंडर ही स्कीम दिली जाते? ही स्कीम सर CMAGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, याच्यातून आपण ही स्कीम देतो. सबसिडी आहे ती. तर ही सबसिडी आपण 15 ते 35% देतो. ओके. 15% यासाठी की आपले जर मराठी लोक कोण असतील आणि जर त्यांना सबसिडीच पाहिजे तर मग त्यांना 15% सबसिडी मिळते. बरोबर. आणि जर मुंबई सारख्या ठिकाणी 25% आणि ग्रामीण भागात आपण 35% सबसिडी देतो. बरोबर. जसं मी तुमच्या सोशल मीडियावरती पण पाहत होतो की खूप सारे एंगेजमेंट आहेत की ह्याचा व्याजदर काय असतो किंवा कॉस्टिंग बद्दल खूप सारे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. बरोबर. व्याज परतावा जो असतो तो काय आहे याचा? एकदम बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. तर व्याज परतावा म्हणजे काय माहितीये का? व्याज परतावा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण 10 रुपयाची वस्तू घेतली एखादी, बरोबर, तर आपल्याला तिचं 12.5 ते 13% आपल्याला लोन भरावं लागतं. बरोबर. तर हे जे लोन आहे हे लोन तुमचं सरकार भरतं. ओके. म्हणजे आता समजा तुमचा EMI आला 20,000, बरोबर, तर तो EMI जर 20,000 आलाय ना तुम्हाला, तर त्यातलं तुम्हाला 7 ते 8,000 रुपये तुमच्या अकाउंटला रिटर्न येतात. ओके. म्हणजे तुम्हाला EMI भरायचा व्याजाचं येतच, पण त्याचे 7 ते 8,000 रुपये तुम्हाला परत येतात. आणि जे तुमचं वरचं व्याज आहे ते व्याज सरकार भरतं. बरोबर. म्हणजे तुमचं जे व्याज तुम्ही भरले तुम्हाला परत झालं. हीच व्याज परतावा स्कीम आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे मी तर बोलेल की मराठी उद्योजकांसाठी फार सुवर्ण संधी आहे ही, आणि त्यांनी ह्या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. म्हणजे फूड ट्रक असो किंवा त्यावरती खूप काही व्यवसाय आपण करू शकतो. काही कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट आपण कुठेही थांबून सेल करू शकतो. त्याच प्रकारे भाजी विक्री पण करू शकतो. त्यावरती खूप काही मल्टिपल गोष्टी आहेत. फार इंटरेस्टिंग आहे. मला एक प्रश्न पडला होता, ज्यावेळेस तो फूड ट्रक डिझाईन केला जातो, ती डिझाईन ती क्लायंटची आयडिया असते का ही तुमची आयडिया असते? नाही, म्हणजे त्यांना कसं हवं ते सांगू शकतात, पण त्यांना गाडी मॉडिफाय करून हवी तशी आपण देतो. ओके. त्याच्यामध्ये त्यांना लाईट्स देतो आपण, पिलो शेप, डाऊन शेप, त्याच्यानंतर दरवाजे 2 जसे त्यांना हवे तसे देतो आपण. किचन रॅक देतो आपण त्यांना. त्याच्यानंतर वॉश बेसिन देतो. 200 लिटर पाण्याची टाकी आपण देतो. हे सगळं आपण त्यांना त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि जे खाली मॅट असतं ना सर, त्याचे ट्रेनला कसं एकदम जाड थिक वाला असतं, तसा मॅट देतो आपण त्याला. आणि सगळी गाडी आपण त्यांना हवी तशी मॉडिफाय करून कलर देऊन, त्याबरोबर तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याच्यावर स्टिकर असतात जे त्यांच्या व्यवसायाचं नाव वगैरे टाकून प्रॉपर डिझाईन करून ते सगळं आपणच देतो करून. आणि त्याच्यावरती सारथी वाहनचं नाव असतं. हा एक छोटासा लोगो, कारण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स असते ते आपल्याला टाकावं लागतं, जेणेकरून पुढून कोण तुम्हाला त्रास नाही देणार की अरे त्याला पण कळतं की ही गाडी गव्हर्नमेंट स्कीम मधून घेतलेली आहे. मुंबई त्या ठिकाणी मग मुंबई पोलीस BMC जरा. बरोबर. अर्थात भावेशजी,
फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला एक मगाचपासून प्रश्न हाच पडला आहे की यामध्ये डॉक्युमेंट्सचं फार मोठ्या प्रमाणात महत्व असेल, बरोबर? बरोबर. डॉक्युमेंट्स कोणत्या प्रकारचे लागतात याबद्दल काय सांगतात? तर याच्यामध्ये आपण लोकांना कोणता व्यवसाय करायचं म्हणतात त्याला काही डॉक्युमेंट्स लागतात. तर डॉक्युमेंट्स म्हणजे लाईक उद्यम, फसाय, गुमास्ता, आरटीओ परमिट, आरसी बुक येतं याच्यामध्ये, सँक्शन लेटर, LOI व्याज परतावा, त्याचबरोबर सबसिडी, ट्रेनिंग लेटर, सँक्शन लेटर किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट, हे सगळे डॉक्युमेंट आपणच त्यांना बनवून देतो. ओके. त्याच्यामुळे त्यांची जी धावपळ आहे तर ती वाचते सगळी. बरोबर. आणि जर एखाद्याला समजा लोन करताना काही लोकांकडे समजा डोमासेल नसतो किंवा मग इन्कम आपलं जे इन्कम ITRचं किंवा इन्कम सर्टिफिकेट नसेल तर आपण ते सुद्धा त्यांना बनवून देतो. म्हणजे त्याचे नॉर्मली काही वाजवी चार्जेस असतील, 200-300 रुपये, 400 रुपये ते आपण घेतो, कारण ते आपण घरातून नाही बनवतो. बरोबर बरोबर. हे सगळं आपण त्यांना एका जागेवर बसून बनवून देतो. बरोबर. फक्त एकदा त्याने यायचंय, बुकिंग करायचे आणि निश्चिंत राहायचंय. अर्थातच माझा पुढील प्रश्न हाच आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे बुकिंग करायला येतात किंवा डॉक्युमेंट तुम्ही त्यांचे व्हेरीफाय करता, त्यानंतर लोन असो किंवा प्रोडक्ट डिलिव्हरी असो, ह्याचा जो टाइम आहे हा किती टाइम आहे? तर हा टाइम कसा आहे, आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा काय होतं, लोक आज बुक करतात पण 15-20 दिवस त्यांचे डॉक्युमेंट पण ते क्लिअर करत नाही. म्हणजे आम्ही पहिल्यांदा पाहतो डॉक्युमेंट क्लिअर असतात, पण डॉक्युमेंट आणून ते आमच्यापर्यंत वेळेत पोहोचणं डॉक्युमेंट गरजेचं आहे. म्हणजे त्यांना ऑनलाईनच डॉक्युमेंट पाठवायचे असतात, ते सुद्धा वेळेत प्रोव्हाइड करत नाही. मग त्यांचे डॉक्युमेंट प्रॉपर क्लिअर झाल्यापासून पुढे 2 ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिने म्हणजे हे जास्तीत जास्त सांगितले मी. ओके. नाहीतर काही लोकांचे डॉक्युमेंट इतके क्लिअर होते म्हणजे सगळ्या गोष्टी की काही लोक खूप पंक्च्युअल असतात गोष्टींना घेऊन किंवा खूप परफेक्ट असतात. काही लोकांच्या आम्ही 15 दिवसात गाड्या दिलेल्या आहेत. ओके. 15 दिवसात गाड्या आम्ही त्यांना ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत ना सर, त्यांच्या सिबिलचा काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम, 15 दिवसात गाड्या हँडओव्हर केलेल्या. ओके, सुपर, व्हेरी नाईस. माझा हाच प्रश्न आहे, जसं तुम्ही सांगितलं की 15 दिवसात गाड्या डिलिव्हर केल्या, कोणत्या प्रकारची वाहनं तुम्ही डिलिव्हर करता सर? फूड व्हॅन सर. ओके. जास्त करून फूड व्हॅन. ओला उबेर पण आपण करतो. ओके. पण त्याच्यामध्ये काय होतं, डाऊन पेमेंट थोडे जास्त द्यावं लागतं लोकांना, 10% तरी, म्हणजे 1,00,000-1.25 लाखापर्यंत येत. आणि आपला जो सगळा क्राऊड आहे, आपला सगळा मध्यमवर्गीय लोक आहे. बरोबर. त्यांच्याकडून नाही होत एवढं. बरोबर. अर्थातच. मग ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि CNG अशा प्रकारची वाहनं असतात? जी सर. ओके ओके. मध्ये आपण त्यांना करून देतो. फक्त बऱ्याच वेळा जर गाडी CNG मध्ये नसेल, ती कन्वर्ट करून हवी असेल तर त्याचे चार्जेस लागतात, थोडे एक्स्ट्रा चार्जेस लागतात. ओके. मग हे वाहन तुम्ही डिसाईड करता का कस्टमर डिसाईड करतो? इथे कस्टमरच्या आवडी निवडीचा पूर्णपणे ख्याल ठेवला जातो. ओके ओके. म्हणजे त्यांना पाहिजे त्या प्रकारचं वाहन मिळतं. ओके, व्हेरी नाईस. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो सारथी वाहन या कंपनीच्या एक ऍडव्हान्स फॅसिलिटीज म्हणू शकतो, त्या कोणत्या प्रकारच्या तुम्ही प्रोव्हाइड करता? तर याच्यामध्ये आपण ऍडव्हान्स फॅसिलिटी समजा त्यांना एक मोबाईल टॅब किंवा बिलिंग सॉफ्टवेअर, जे छोटे छोटे टप्प्यावर असणं पण फार गरजेचं, म्हणजे एंड ऑफ द डे त्याला कळायला पाहिजे की त्याचा सेल्स किती झालाय, बरोबर. तर ते एक सॉफ्टवेअर आपण देतो. किंवा जर त्यांना फ्रँचायझी हवी असेल एखाद्या ब्रँडची, तर आपण ती प्रोव्हाइड करून देतो. किंवा जर त्यांना स्पेशल रेसिपी मसाले हवे असतील तर ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके. अर्थात जसं तुम्ही सांगितलं, फ्रँचायझी आणि रेसिपी जर हे सारथी वाहन ह्या कंपनी, ह्या ब्रँड थ्रू जर तुम्ही कोणाला प्रोव्हाइड केलं तर समोरच्या कस्टमरचा काय बेनिफिट असतो? त्यांना थोडं कमीतून मिळतं ना सर. ओके. आता फॉर एक्झाम्पल एखादी फ्रँचायझी जर बाहेर त्यांना लाखात मिळत असेल ना, तर ती सारथीकडून त्यांना 70-75 पर्यंत मिळेल. एवढा डिफरन्स. यामध्ये पण काही गव्हर्नमेंट सबसिडी टायप असतो का? नाही. ओके. हे सारथी आपल्या ग्राहकांसाठी करतं स्पेशली. ओके ओके. व्हेरी नाईस सर. खूप इनिशिएटिव्ह घेताय. शेवटचा प्रश्न माझा, सारथी वाहन ह्या कंपनीचं विजन आणि गोल काय असणार आहे भविष्यासाठी? सारथी वाहनचं लाईक मेन मोटिव्हच आहे की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे, ही बेरोजगारी कमी करायची. आज बाहेरची लोक आपल्या इकडे येतात आणि बरंच काही करून बऱ्याच काही गोष्टी करतात. आज जर मुंबई पुण्यामध्ये आपण पाहिलं तर 35 ते 40% बाहेरचे लोक आहेत. बरोबर. आपली लोक पुढे नाही जाते का, तर कुठेतरी बॅकअप नाहीये किंवा योग्य मार्गदर्शन नाहीये व्यवसायासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी सारथी प्रोव्हाइड करते. आणि सारथीचं मोटिव्ह आहे की महाराष्ट्रामधली बेरोजगारी कमी करून लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करायचं. अर्थातच भावेशजी, फार छान वाटलं सारथी वाहन ह्या ब्रँडला ऐकून.
आणि म्हणजे मी तर बोलेल, मी काल मुंबईत होतो जसं मी सांगितलं तुम्हाला. काल माझ्याकडे ॲक्च्युली संध्याकाळी खरंच वेळ होता. पण मला आवडेल तुमच्या ऑफिसला व्हिजिट करायला आणि तुमच्याबरोबर भविष्यात काम करायला नक्कीच मला आवडेल. मी कालच ही व्हिजिट केली असती, पण आज आपली भेट झाली, आज आपलं डिस्कशन झालं याच्यावरती. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच त्या एके टॉकच्या मंचावर आलं. थँक्यू सो मच सर, इकडे Thank you. इन्व्हाइट करण्यासाठी. पहिली गोष्ट Yes. तुम्हाला भेटून खरंच बरं वाटलं आणि धन्यवाद एकदा तुमचं की लाईक ही गोष्ट लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायला आम्हाला मदत केली. थँक्यू सो मच. थँक्यू.